चांगदेव भट्टाला दोन दृष्टांत सांगितले, पशुचा आणि विंगोर्टीचा. आणि जाताना म्हणाले, आपण दोघं एकत्र राहिलो, मग मला आठवाल. मग ते चांगदेव भट्ट म्हणतात, होची. मग त्यानंतर सर्वज्ञ म्हणतात, तुम्ही विषय विकार विकल्प न सेवावे. विखो सेवे तो पुरुष धर्मापासून जाय. ही असती परी चांगदेव भट्टाला. अशा जवळजवळ 15 ते 20 अस्थिपदी आहेत, ठीक नाही. प्रत्येकाला वेगवेगळ्या, पण विषय तोच येतो. मग यावर गोसावी डिंगऱ्याचा दृष्टांत निरोपिला. कवणाएक रायाचा डिंगरा असे, तो तयासी विनटला असे. तो ओले सावलेने ते उपस आहे राजाजवळचे. इतकं राजाजवळ प्रेम आहे त्या सेवकाचं की मग तो हक्काने घेऊन जातो. सांखळेने सोन्याचे ते न उपसा आहे राजा, तथा साखळेही उपसा आहे. जाऊ द्या म्हणतो, हाय लाडका बाबा. उपसहाण्यात घालता. आपल्या अस्थिपरीच्या 9 पुरुषात शेवटचा पुरुष कोणता आहे? डिंगऱ्या, आहे का नाही. तो असं एक संकेत देतात स्वामी, असं बरोबर त्याचं विनटले पण आहे. तो कोणता आहे डिंगरा पुरुष? तो काय करतो ते तो निर्णय इथं लावला की हा दृष्टांत समजून जातो. तर मग अशा प्रकारे तो भांडार फोडून वाखारीने ते न उपसा आहे. ते जमत नाही त्या राजाला. त्याचं भांडार घरातलं फोडून तो गटुळच्या गटुळ पैशाचं घेऊन जातो. तैसे पुरुष आवडी साधन सेवी ते उपसाती परमेश्वर. आवडी साधन सेवी म्हणजे आवडीपूर्वक शिबी चोळीचे मोठे साधन आहे किंवा दुसरं साधन आहे, जळामधलेच तेल तूप वगैरे, आणि काय तर त्याच्यामध्ये हे साधनात मोडतं. पण तो साधन ठेवतो, पण कसं? आवडीने. आवडी साधन सेवी. आता हा जो अस्थिपरीचा पुरुष आहे तो हीन अधिकाराचा आणि नीच वृत्ती आहे त्याची. अधिकार हीन आहे आणि वृत्ती म्हणजे विचारशक्ती, नीच वृत्ती आहे ती. असं डोमकाळाने बघायचं, असं ऐकायचं आणि आपल्या मनाचंच करायचं. त्याला म्हणायचं हीन अधिकार नीच वृत्ती. वृत्तीने तो हीन आहे, किडळा संस्काराचा. हे अनुभवायला भेटतं आपल्याला. आपण त्या दृष्टीने बघतो की आपला परिवार कसा लेवलचा आहे. गुरुला माहीत पडतं की अरे हे असं चालू आहे बरं का इकडे. तो साधनवंत असा आहे परमार्गात. आवडीने साधन ठेवतो तो. आणि पुन्हा इंद्रियार्थ रस विखो तिथपर्यंत जात नाही, साधनावर थांबतो. तेच उपसाहाती. स्वामी म्हणतात, ठीक जाऊ दे, माझा सांगितले माझे बाई असं करा, जाऊ द्या. तूप खाऊ घातलं तिला. रससेवी ते नोपसाहाती. असा एक विषय हा खाण्यापिण्याचा खूप मोठा सर्वज्ञांनी इथे सांगितलेला आहे. याच्यावरती एक फार मोठे विवेचन आपल्या आचार प्रकरणामध्ये टीकेत आलेला असतो. तर रस तेही एखाद्या वेळेला उपसाहाती, परी मुख्य विखो न उपसाहाती. सर्वज्ञ
म्हणून ते चांगले वाटायला म्हणतात तुझ्या आईकडे चालला असतो जा, पण तिथे आता हे प्रकरण तू करायचं नाही. विषय विकार आणि विकल्प आणि विखो हे तीनच गोष्टी आहेत. असं कठीण सांगितले. तीन शब्दात सगळं ब्रह्मांडाचं आचार देवाने सांगितलंय. झाडाने माणसाला कळतो देवाचा आहे की नाही. हे वावडा आहे, हे पथ्य आहे, हा विटाळा आहे, समजा. मग सर्वज्ञ म्हणतात कसा आचार करावा, तर कवणे एकी वर्ते वर्ताले. डोंबाल्याच्या खेळावरती एक मुलगा किंवा एक मुलगी दोन खांबाला उभा करून तार बांधलेली असते, त्याच्यावरती चालते. चालताना ते डाव्याकडे न पाहे, डोंबारी उजव्याकडे न पाहे. म्हणजे समुदाय आहे दोन्ही बाजूला, मार्ग आहे दोन्ही बाजूला मार्ग बघतो. आपण याकडे न पाहे, उत्तम पुरुष स्वतःकडे पाहत नसतो. ही सांकेतिक भाषा आहे. मग सभेकडे न पाहे, मग तियशी वर्त साधे. डावी उजवी सभा समोर असते. ओथंबा थोडक्यात, ओथंबा डाव देखे. हिचं वर्त साधलं का नाही हे सगळे बघतात आणि टाळ्या वाजवतात. वाजल्यावर पैसे टाकतात त्या खाली. चादर आथरलेली असते तिच्या आईबापांना, टाळ्या वाजवतात, शिट्ट्या मारतात. तशा इकडे तुमचा अस्थिपरीचं जे वर्त आहे, तुम्ही चालायला लागले अस्थिपरीवरती कोण कोण पाहतं. इकडे स्त्री देवता 39 कोटी, इकडं 39 कोटी झाला. समोर ब्रह्मादी अष्टभैरव पाहतात, चाललाय का आता मोक्षाला. बर, ठीक आहे. मग येतो वडा मांडा आला विको, आहे की नाही. मग असं हे सगळं आपण चिंतन करायचं ह्याच्यामध्ये. आणि वास्ती परिवारच्या तारेवर तुम्ही चालला, त्याला ते श्रीधार असं म्हणतात. आता या काळामध्ये थोडा गोंधळ झालाय. नेमकं काय, कशावर चालायचंय, कशाचा बॅलन्स, बऱ्याच गोंधळ आहेत नाही का. ढोऱ्या डोंगरातल्याला सेल्फी करून पाठवावरती बाबा येत नाहीत, या गुंफे येत आहेत. कठीणच झालंय ते. पण तो कुठेच पाहत नाही, त्याला काही संबंध नाही. आपण आते कवनी नेणे, आपण कवना ते नेणे, अशा ठिकाणी तो आपला खेळ खेळतोय तो. आणि तो स्वतःशी खेळ असतो. तो आपल्यावरती अधीन आणि स्थिती अधीन. तो चालायला लागला की त्याला समजतं वृत्ती अधीन न व्हावे, स्थिती अधीन न. त्याला वृत्ती दत्तीचे प्रमाण कळतात त्याला तिथे. आता एवढं ज्ञान असायला मोठं कठीणच आहे ते. इकडे 6 प्रमाद आणि हे 2 अलगच आहेत आपल्या साहित्यामध्ये. हे 6तून वाचलं जातं, पण इथून नाही वाचत. वृत्तीचा एक प्रमाद अंग होतो, नाही तर धृतीचा. आता हे कठीणच आहे का नाही. तेवढं ज्ञान असल्याशिवाय प्रॅक्टिस, होमवर्क म्हणतात त्याला, होम पेजवरती प्रॅक्टिस करतात ते. त्या वैभव सूर्यवंशीने प्रॅक्टिस केली, त्याला एका खेळामध्ये 500 करोड रुपये प्राप्त झाले टाटा IPLला. आता आपला सर्वज्ञांचा हा IPLच आहे, पण तिला होम पिचवर प्रॅक्टिस लागते. आता आपलं तसलं काहीच नाही राहिलेलं, त्याच्यामुळे ऐकायचं आपल्याला.
प्रवचन हाणायचं. स्मरणाचं आहे ना, प्रसाद सेवेचं ज्ञान आहे आपणाला. मोठं कठीण झालंय की नाही भानगड आता सगळी. एक प्रसाद सेवा करायची तर हा 2 मिनटं प्रसाद वंदन करून मोकळा होतो, जायचे. प्रसाद सेवा म्हणलं तर हा पुस्तकच वाचून प्रसाद सेवा करतो. प्रसाद सेवा म्हणजे माहिती आहे का? लेक्चर द्यायचं त्याच्यावर, असलं काय नसतं ते. पण हे बी नाही आहे, प्रॅक्टिकल नाही आहे, त्याच्यामुळं पोकळी आहे ती. म्हणून ते वरतं साधतं की नाही कोणास ठाऊक. मग ते स्वामी म्हणतात, त्यानंतर ते बघितलं की त्याची हाडगुडण होई, हाड मोडतात. तैसे अनुसरला पुरुष विकार विकल्पना सेवी कीर्ती न भोगी विपरीत बुद्धी यवनारी. हे सगळं गोंधळ आहे. हे आलं की कीर्ती येते. मग हा काय म्हणत नाही शिष्य शिकणीला की तू कीर्ती करू नका बरं, माझी जाहिराती काढू नका, माझ्या नावानं कॅलेंडर काढू नका, माझ्या नावानं ग्रुप काढू नका, व्हॉट्सअप ग्रुप. तो कीर्ती भोग आपण या ते पुढा सोनी विखोगो. तो म्हणत नाही अरे नका रे 10 लोकांना मला हवा घालू नका, तुमचा अस्थीपरीचा वेळ वाया घालवू नका, स्मरण करा तुम्ही. कुठं गुरुसेवा करत बसले, 2 जण बाद झाले ना. हे अशी कीर्ती भोगतो. आणि विपरीत बुद्धी यवनारी. विपरीत बुद्धी कोणावर? हा विषय न बोललेला बरा, एक नाही. आपण क्षणाक्षणाला विपरीत बुद्धी येते, क्षणाक्षणाला. बरेच आवड आहे ते. म्हणजे जी चांगली नाही ती सुपरीत, म्हणजे जी चांगली आहे ती बुद्धी विचार, आणि जे वाईट आहे ते विपरीत. विपरीत बुद्धीचं स्वामींचं काय वावड आहे बरं? विपरीत बुद्धी, विपरीत बुद्धी त्याने पुरुष धर्मापासून त्यांनी दोष अंगवला का? प्रॅक्टिकल क्रिया काहीच नाही केली ना. म्हणजे अहंकार, त्यात मी पण, अरे लय गंमत असते याच्यामध्ये. नंतर जसं आपण पुढं पुढं जातो या मोक्षाच्या साधनामध्ये, तसं त्याला विपरीत होतं, लय मोठं येते. हीन विचार नजरेत असतं, ते सगळं मनात असतं, नजरेत दिसतं. म्हणजे इकडे तो आवडी भाव क्रिया काहीच नसते तिकडं. असा तो बोक्या कसा बघतो तो जंगलातला, असं फुगून बघतो तो चतुर्वेद साधनाकडे. त्याला ते काय पडलंय, मीच तर तो आहे असं त्याला काय काय वाटत असतं. जेतोनी होय तिच्या विपरीत बुद्धीचा हा पुरुष वेगळा. इथे जो सांगितला विपरीत बुद्धीने जाणारा, त्याची बुद्धी सारून पडली. दादो हे विपरीत बुद्धीचे पुरुष आहेत चरित्रामध्ये. नंतर ब्रह्मसान महदाश्रम हे नित्य नरकीय पुरुष आहेत, ते याच्या क्षेत्रात येत नाही. म्हणून हा संप्रदाय हा ज्ञानाचा आहे. तर अशा प्रकारे सर्वज्ञ म्हणतात, त्यांना विपरीत बुद्धी आली नाही, कीर्ती भोगली नाही, तर तयाशी जायपसाय होतात. जाओ पसाओ आपल्याबद्दल व्यवस्था ठेवलेली आहे, ती सृष्टी व्यवस्थेचं कर्ण भेटतं तुम्हाला. आणि दाव म्हणजे सृष्टी व्यवस्थेतलं तुम्हाला प्राप्त होईल. पसाव म्हणजे प्रसन्न होऊन अपूर्ण देणे. प्रसन्न होऊन सर्वज्ञ त्याला अपूर्व देतं. आता सध्या अपूर्व देणं चालू आहे.
साधू मंडळीला अपूर्व देतात. गाडी ब, आश्रम बा, परिवार बा, पैसे बा. आता बोल, पुढं काय करशील तू सांग. ह्या पूर्वात येत नाही. आता सध्याच्या काळात असं समजा तुम्हाला स्वामी प्रसन्न आहे तुमच्यावर आणि प्रसन्न होऊन दिलं तुम्हाला. मग पुढे काय? हे अपूर्व होऊन प्रसन्न होऊन दिलं नाही बरं का शास्त्रामध्ये. हे दाय आहे. तो पसवावं म्हणजे तुमचं स्मरण साध्य होत आहे, तुम्हाला सुख विशेष देवाला सांगितले, आनंद भरीत जीवन जगता. असं सदैव तुम्ही गीतेमध्ये सांगितले की हा पुरुष कुठं सांगितलाय? आहे का श्लोक कुठं गीतेमध्ये? तो असा असतो, एकांतात बसतो, नाही, दत्त चित्त एकाग्र करतो. माझे बरेच श्लोक आहेत गीतेमध्ये. तो माझा भक्त असा अपूर्व आहे म्हणाले. मला आपनोती आहे म्हणाले. तो कुठं आहे श्लोक, आठवतो का? बघा, हे असं ते चांगले वाटायला जे सांगितले ना, ते गीतेत सरळ सांगितले कृष्ण. त्याचं चित्त कसं आहे? माझ्या ठिकाणी लागलेलं आहे. तो एकांतात मला सेवन करतो. तीच असती पर्याय इकडे आपण. चला, तर असं सर्वज्ञानी अपूर्व हे देणं आहे. प्रसन्न होऊन देणं ते अपूर्व आहे. तो पसाव त्या साधकाला अस्थिपरीच्या प्राप्त होतो. ह्या झंझटीमध्ये तो कुठं गोंधळात सापडत नाही. तो असतो गोंधळात पण कुठेच नसतो. आणि वाहता काळाचा आपल्यावर झालेला परिणाम. पण बोध चारिसृष्टी सारखाच आहे, ज्ञान सारखंच आहे. त्याच्यामुळे कशाचा परिणाम होत नसतो. काळ कसलाही असू द्या, असं काय होत नसतं. तुम्हाला ते आवडतं म्हणून तुम्ही म्हणता काय कलियुगात आहे, असं काय नसतं. ते बोध काय फरक आहे का बोध शक्तीमध्ये 4 युग? ते उलट कठीण आहे. तिकडं 1000 वर्ष जगावं लागेल बोध शक्ती झाल्यावर, पांडवांसारखं. इथे 100 वर्षात 25 वर्ष असे जातात. 60-70 नंतर मरतो हो बाबा. आणि मग किती राहिले? सोपं आहे ना इथली अस्थिपर्यंत, लय सोपं. म्हणून काळाचं काय नसतंय. म्हणून सर्वज्ञ म्हणतात की त्याचं हाडगुड पडला तर त्या भाऊचं काहीच नाही. आंघोळीच्या संधी आदी करून ठिकऱ्या होती, तैसे धर्माची संधी आदी करून नवरे. त्याच्या जीवनामध्ये धर्म काय नसतं. धर्माची संधी म्हणजे आपण तर गेलो बाबा, मग आपण कोणाला धर्माला आधार द्यावा, कुणाची सेवा करावी, कुणाची शुश्रूषा करावी, कुणाला संग द्यावा, संगात द्यावा, हा धर्म आहे. धर्माची संधी त्या जीवनात तुझका चिटकून बसतो त्या अहंकाराला. नाही असं आपण पाहतो सध्या काळामध्ये. त्या मठामध्ये मग आपले घेऊन राहायचे असतात. ते आपले नातेवाईक घ्यायचे आणि राहायचे. हे सगळं असंच चालतं. ते हे धर्म काय नसतं. दुसरा व्यक्ती आला की याला त्रास होतो. धर्माची संधी न करून. मग ते चांगले वट्टाला एवढं ज्ञान केल्यानंतर ते उठले, दंडवत केला, पैसाशी नमस्कार केला आणि गटोडं घेतलं आणि गेला. मग गोसावी मठाशी विजय केले. अशा प्रकारे बऱ्याच दिवसाने चांगले वट्टाचं सन्निधान अंतरते. आता स्वामी तर आता टाटा करतील की नाही. त्याच्या खांद्यावर श्रीकर घातला आहे. मग काय म्हणाले भाऊ, आठवाल मला? मग हे पथ्य जा निघा म्हणाले.
अशा प्रकारे ते जातात आता चांगदेव भट्ट. Then